परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी संपूर्ण स्वाध्याय पाठ 22 वाढ आणि व्यक्तिमत्व विकास. चला स्वाध्यायाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, काय करावे बरे? कबीरला प्राणीशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्हायचे आहे. त्यासाठी त्याने आत्तापासून काय तयारी करावी? उत्तर, कबीरला विज्ञान विषयात आवड असली पाहिजे. निरनिराळ्या पुस्तकातून, मासिकातून व चित्रमालिकांमधून प्राणी जगतातील माहिती कबीरने नियमितपणे मिळवली पाहिजे. प्राण्यांचे व पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. दीर्घकाळ अभ्यास करणे व चिकाटीने विषय समजून घेणे या क्षमता आवश्यक आहेत. लहानपणापासूनच कबीरने अभ्यासाची आवड लावून घ्यायला पाहिजे. प्रश्न 2, जरा डोके चालवा. सायकल चालवायला शिकण्यापूर्वी आपल्यात इतर कोणकोणती कौशल्ये विकसित झालेली असतात? आता याचं उत्तर आपण पुढीलप्रमाणे लिहू शकतो. उत्तर, सायकल चालवण्यासाठी सशक्त पायांची गरज आहे. हाताने हँडल पकडून जेथे हवे तेथे वळण्यासाठी चपळपणा हवा. डोळे सतत सावधानता बाळगून सायकल पुढे न्यायला मदत करतात. आजूबाजूच्या वाहनांची व माणसाची नोंद घेण्यासाठी मान त्वरित निरनिराळ्या दिशात फिरवावी लागते. त्यामुळे हात, पाय, मान व डोळे यांच्यातही विविध कौशल्ये विकसित व्हावी लागतात. सुमनला पुढे स्वतःचे हॉटेल चालवायचे आहे. तिच्या पुढील जीवनातील कामात ती आता शिकत असलेली कोणती कौशल्ये तिला उपयोगी पडणार आहेत? उत्तर, आईकडून स्वयंपाक शिकून घेतला पाहिजे. सर्वांशी जुळून घेऊन एकत्रितरित्या काम करण्याची क्षमता सुमनला आत्मसात करावी लागेल. उद्योगशीलता, क्षमता व चिकाटी ही कौशल्ये सुमनला मोठेपणी उपयोगी पडणार आहेत. प्रश्न 3, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. अनुवंशिकता म्हणजे काय? उत्तर, आपल्या आईवडिलांसारखी शारीरिक लक्षणे आपल्यात जन्मताच येणे याला अनुवंशिकता असे म्हणतात. बालवर्गातील मुले व 5वीचा विद्यार्थी यांच्यात दिसणारे फरक सांगा. उत्तर, बालवर्गातील मुले 3-4 वर्षाचे असतात. 5वीचा विद्यार्थी 9-10 वर्षाचे असतात. उंची व शारीरिक ताकद कमी असते. उंची, शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढलेली असते. शाळेत एकटे जाता येत नाही. शाळेत एकटा येऊ जाऊ शकतो. जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत आपल्यात कोणकोणते बदल होतात? उत्तर, 1. जन्मतः आपले वजन 2 ते 3 किलोपर्यंत असते. प्रौढ होईपर्यंत ते 50 ते 60 किलो होते. 2. उंचीतही खूप फरक होतो. 3. जन्मतः हातापायात ताकद नसते. तरुणपणी हे सर्व अवयव सक्षम होतात. 4. मेंदूची वाढ जन्मापासून ते 6 वर्षापर्यंत होते. प्रौढावस्थेपर्यंत आपल्या मेंदूत खूप बदल होतात. तुम्ही आत्मसात केलेली कोणतीही 3 कौशल्य लिहा. उत्तर, आम्ही पोहणे, दोरीवरच्या उड्या मारणे, स्केटिंग चालवणे ही कौशल्ये आत्मसात केलेली आहेत. यापेक्षा वेगळी कौशल्ये तुम्ही आत्मसात केली असतील तर तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. शारीरिक वाढ कशाला म्हणतात? उत्तर, शरीराच्या उंचीत आणि वजनात वाढ होणे याला शारीरिक वाढ असे म्हणतात. शरीराच्या क्षमतात व ताकदीत पण शारीरिक वाढीमुळे फरक पडतो. प्रश्न 4 आहे, चूक की बरोबर ते सांगा. नव्याने शिकलेली कामे बाळ हळूहळू न चुकता करू लागते.
उत्तर आहे बरोबर. आ. जन्मताच आपण कौशल्य आत्मसात केलेली असतात. याचं उत्तर आहे चूक. ई. स्वतःची सर्वच कामे आपण स्वतः करत नाही. उत्तर आहे बरोबर. ई. जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत आपली उंची वाढत राहते. उत्तर चूक.